नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रेप मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत। त्याच्यामध्ये टोमॅटो पिकामधील शारीरिक विकृतींची लक्षणं, त्याची कारणे आणि त्याची उपाययोजना कशी करायची याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत। तर सर्वप्रथम शारीरिक विकृती म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे का वेगवेगळ्या भाजीपाला पिके जी आहे ती वेगवेगळ्या शारीरिक विकृतींना त्या ठिकाणी बळी पडतात। तर शारीरिक विकृती म्हणजे काय का वातावरणात होणारे अचानक बदल, जसे तापमान खूप वाढणे किंवा अतिशय कमी तापमान असणे, अचानक जास्त पाऊस पडणे, त्याचप्रमाणे आर्द्रता खूप वाढणे किंवा जमिनीमध्ये विशिष्ट अन्नद्रव्याची कमतरता असणे, या सर्व गोष्टींमुळे भाजीपाला पिकांमध्ये काही समस्या त्या ठिकाणी तयार होतात, ज्याला आपण शारीरिक विकृती किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आपण त्या ठिकाणी म्हणत असतो। तर भाजीपाला पिकांमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये टोमॅटो हे पीक जे आहे ते शारीरिक विकृतींना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बळी पडतं। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची किंवा या सीझनला बऱ्याच शेतकरी बंधूंना जी शारीरिक विकृती टोमॅटोमध्ये पाहायला मिळाली ती म्हणजे फळ तडकणे, ज्याला आपण त्या ठिकाणी फ्रूट क्रॅकिंग असं पण त्या ठिकाणी म्हणतो। तर फ्रूट क्रॅकिंगचे कारणं कुठली आहे किंवा याची लक्षणं कुठली आहे किंवा याची उपाययोजना कशी करायची? तर याच्यामध्ये लक्षणांचा आपण जर विचार केला तर सर्वसाधारणपणे या फळ तडकणे ही जी विकृती आहे याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात। पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे रेडियल क्रॅकिंग। तर रेडियल क्रॅकिंग मध्ये काय होतं, फळाच्या देठापासून तर खालपर्यंत चिरा किंवा आपल्याला त्या ठिकाणी क्रॅकिंग पाहायला मिळते। आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रिक क्रॅकिंग। यामध्ये आपला फळाच्या जे काही देठ असेल त्याच्या आजूबाजूला गोलाकार आकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चिरा पडल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि आपल्याला सर्वांना माहित आहे अशा फळांना किंवा ज्या ठिकाणी क्रॅकिंग झालेलं आहे अशा फळांना बाजारामध्ये मागणी बिलकुल नसते किंवा बाजारभाव अत्यंत कमी मिळतात। तर या फळ तडकणे या विकृतीची कारणे काय? जर आपल्या प्लॉटमध्ये पाऊस अचानक खूप मोठ्या प्रमाणात पडला आणि त्याच्यामुळे जास्त काळ जर प्लॉटमध्ये पाणी साचून राहिलं किंवा आपण पाणी देताना खूप जास्त प्रमाणात जर पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपला फळं जे आहे ते काढणीसाठी तयार होतात किंवा परिपक्व होत असतात, आणि अशा वेळेस जर पाऊस जास्त पडला किंवा प्लॉटमध्ये जास्त वेळ जर पाणी साचून राहिलं तर त्या ठिकाणी आपला फळ तडकणे ही समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। मग या समस्येचं उपाययोजना आपण कशी करणार किंवा या विकृतीचं नियंत्रण आपण कसं करणार? त्याच्यामध्ये जे काही पाऊस पडल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये पाणी जास्त काळ साचणार नाही याची आपल्याला त्या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे। त्याप्रमाणे आपल्या प्लॉटमध्ये मल्चिंग करायचं आहे। तसेच आपल्या जमिनीमध्ये जर बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल, बोरॉन त्याचप्रमाणे कॅल्शियमचं काही प्रमाणात जर कमतरता असेल तर आपला फळ तडकणे ही समस्या पाहायला मिळते। त्याच्यामुळे माती परीक्षणानुसार जर आपल्या जमिनीमध्ये बोरॉन आणि कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरता जर असेल तर आपल्याला सुरुवातीपासूनच फवारणीद्वारे किंवा जमीनद्वारे या दोघंही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी आपल्याला करून द्यायची, जेणेकरून फळ तडकणे ही समस्या किंवा ही विकृती जी आहे हिचा आपण त्या ठिकाणी प्रतिबंध करू शकतो। त्याच्यानंतर टोमॅटो पिकामध्ये दुसरी महत्त्वाची आढळून येणारी विकृती जी म्हणजे ब्लॉसम एंड रॉट, ज्याला आपण कळी सड पण त्या ठिकाणी म्हणतो। तर याची लक्षणे कुठली आहे? याच्यामध्ये ज्यावेळेस फळ तयार होत असतं किंवा सेटिंग नंतर सोयाच्या काळामध्ये फळाच्या खालच्या बाजूला तपकी रंगाचा ठिपका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नंतर हा ठिपका त्या ठिकाणी वाढत जातो आणि ठिपका असलेला भाग जो आहे तो त्या ठिकाणी कुजतो। मासे फळे जे आहे त्याला आपण मार्केटमध्ये पाठवू शकत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आपलं त्या ठिकाणी होत असतं। मग या विकृतीचे कारणे कुठली आहे? याच्यामध्ये सर्व प्रामुख्याने जी कारण दिसून येतात ते म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम हा जो काही दुय्यम अन्नद्रव्य जे आहे याची जर कमतरता असेल तर आपला ब्लॉसम एंड रॉट किंवा कळी सड ही विकृती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यामुळे या विकृतीचा उपाययोजना करण्यासाठी अगदी माती परीक्षणानुसार आपण टोमॅटोची लागवड केल्यानंतर आपल्या जमीनद्वारे किंवा फवारणीद्वारे त्या ठिकाणी कॅल्शियम या अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्याला त्या ठिकाणी करून द्यायची। त्याच्यानंतर नंतरची महत्त्वाची विकृती आपल्याला जी टोमॅटोमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे सनस्कार, ज्याला आपण फळांवरती चट्टे पडणे असं पण त्या ठिकाणी म्हणतो। तर मग या सनस्कार किंवा फळांवर चट्टे पडणे या विकृतीची कारणे कुठली? ज्यावेळेस फळ तयार होत असतं आणि त्यावेळेस
आपलं फळ जे आहे ते जर जास्त उन्हाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा जास्त ऊन त्या फळावरती जर पडलं आणि जो भाग उन्हामध्ये येतो त्या ठिकाणी आपला पांढरे चट्टे जे आहे ते आपल्या फळांवरती पाहायला मिळतात आणि हे चट्टे नंतर त्या ठिकाणी सुकून जातात। मग अशा फळांना बाजारामध्ये मागणी अत्यंत कमी असते, त्याचप्रमाणे बाजारावर पण त्या ठिकाणी कमी मिळतात आणि त्याच्यामुळे मग शेतकरी बंधूंचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी होत असतं। मग या विकृतीचं नियंत्रण किंवा उपाययोजना कशी करायची, तर सर्वसाधारणपणे ज्या जाती संस्कार या विकृतीला प्रतिकारक्षम असतील त्या जातींची आपण लागवडीसाठी निवड करायची आहे। त्याचप्रमाणे ज्या जातींची कॅनॉपी डेन्स कॅनॉपी असेल, पानांची संख्या जास्त असेल, कॅनॉपी दाट असेल, अशा जातींची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची। त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस टोमॅटो पिकाची बांधणी करतो त्यावेळेस फळं जे आहे ते सावलीत येतील अशा पद्धतीने आपला प्लॉटची बांधणी करायची, जेणेकरून जास्त उष्णतेच्या संपर्कात फळे त्या ठिकाणी येणार नाही आणि फळांचे चट्टे जे आहे ते त्या ठिकाणी पडणार नाही। त्याच्यानंतर कीड असेल किंवा रोग असेल यांचा आपला वेळीच बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण कुठल्याही कारणामुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे किंवा रोगाच्या प्रादुर्भावामुळे जर पानगळ झाली किंवा पाने जर खराब झाली तर त्या ठिकाणी संस्कार किंवा फळांवर चट्टे पडणे ही विकृती आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याच्यामुळे प्रतिकारक्षम जातींचा वापर, त्याचप्रमाणे योग्य कीड रोग नियंत्रण आणि डेन्स कॅनॉपी असणाऱ्या जातींची निवड आपल्याला त्या ठिकाणी लागवडीसाठी करायची। त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची शारीरिक विकृती आपल्याला जी टोमॅटोमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे पफिनेस किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी फळ तडकणे असं पण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। याच्यामध्ये आपण लक्षण बघितले तर फळांचा आकार आपल्याला बाहेरून सामान्य त्या ठिकाणी दिसून येतो, परंतु मध्ये त्या फळामध्ये गर हा अत्यंत कमी प्रमाणात त्या ठिकाणी असतो। असे फळं जे आहे ते वजनाला त्या ठिकाणी अत्यंत हलके असतात आणि त्याच्यामुळे मग शेतकरी बंधूंचं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होत असतं। मग या विकृतीची उपाययोजना कशी करायची किंवा कारणे काय, तर याच्यामध्ये ज्यावेळेस परागीभवन होत असतं त्यावेळेस खूप तापमान जास्त असेल किंवा कुठल्याही कारणामुळे जर परागीभवन व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी पफिनेस किंवा फळ पोकळ पडणे ही समस्या किंवा विकृती आपल्याला टोमॅटोमध्ये पाहायला मिळते। या विकृतीचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य जातींची निवड करायची आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे लागवडीकरिता किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे लागवडीकरिता योग्य हंगामाची निवड त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि त्या हंगामानुसार त्या जातींची निवड आपल्याला त्या ठिकाणी टोमॅटो लागवडीसाठी करायची। तर या अत्यंत महत्त्वाच्या विकृती ज्या आहेत त्या आपल्याला टोमॅटो पिकात त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळे या सर्व विकृतींची लक्षणं वेळीच ओळखून त्याच्या कारणांचा शोध घेऊन आपण जर उपाययोजना केल्या तर टोमॅटो पिकाचं दर्जेदार उत्पन्न आपण त्या ठिकाणी सहजपणे घेऊ शकतो। या भागामध्ये आपण टोमॅटोमधील 8 शारीरिक विकृतींपैकी 4 विकृतींची माहिती घेतली। राहिलेल्या 4 विकृतींची माहिती जी आहे ती आपण पुढील भागात त्या ठिकाणी घेणार आहोत। हा नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपल्यास आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बंधूंना शेअर करण्यास विसरू नका आणि त्याचप्रमाणे व्हिडिओचा पुढील भाग जो आहे तो नक्की बघा। धन्यवाद।